नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाच आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे अर्णव ईश्वरी समोर येऊन विचारतोय, सर्वांचं सोड, तू एकदा माझ्या डोळ्यात बघून सांग की मी तुझ्या बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय, असं अर्णवने परत एकदा विचारले ईश्वरीला. आणि ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहिले. मी सिंदूर, तुला हे खरं वाटतंय का, असं अर्णव परत एकदा विचारतो. तर प्रेक्षकांनो, मी इंदोर काहीच बोलत नाही, मी सिंदूर म्हणजे ईश्वरी काहीच बोलत नाहीये. तर अर्णव मी सिंदूर बोल बोल असं म्हणतो. तर इकडे आत्या अरे असं म्हणते. तर अर्णव अगदी बोल बोल, हे सगळं तुला खरं वाटतं, असं जरा तिच्याकडे जरा फोर्सनच बघतोय. बोल, माझ्या डोळ्यात बघून सांग, असं परत एकदा तो म्हणतो. तर प्रेक्षकांनो, इकडे ना पोलीस आता त्याला मागे करतात परत एकदा. मी सिंदूर, परत एकदा तो म्हणतो की मी सिंदूर, त्या सगळ्यांचं सोड, मीडियाला काय वाटतं, तुझ्या घरच्यांना काय वाटतं हे सगळं सोड, पण तुला काय वाटतं ते महत्वाचं नाही. म्हणजे बाकीच्यांचं काय वाटतंय महत्वाचं नाही, तुला काय वाटतं हे महत्वाचं आहे. महत्वाचं हे आहे की तुला काय वाटतं, आणि तुला खरंच असं वाटतं का बाबांनी तुझ्या बाबांनी माझ्या थोबाडीत मारली म्हणून मी त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करीन का? आर यू सिरियस, असं एकदम म्हणून तो विचारतो जोरात चिडून असं. तुझ्या मनाला एकदा विचार आणि उत्तर दे मला, उत्तर दे मला, उत्तर दे, असं म्हणत ना परत एकदा तो तिला असं गच्च पकडतो बरं का जवळ, असं एकदम असं डोळ्यात डोळे घालून बघायला सांगतो. बोल मी सिंदूर बोल, असं म्हणत असतो तो सारखं. खरं ईश्वरी काही बोलत नाही, पण तरी सुद्धा अर्णवच्या इकडे चाललंय, बोल मी सिंदूर बोल. तोपर्यंत ना, साहेब काय चाललंय हे सगळं, असं म्हणत आत्या येते. आणि अर्णव, हे काय करताय तुम्ही? अर्णव, हे पोलीस स्टेशन आहे, असं म्हणत ना इन्स्पेक्टर आता अर्णवला बाजूला घेतायत. ईश्वरीची आत्या लगेच म्हणते, साहेब बघितलं ना याची मुजोरी कशी चालली आहे ती, इथे तुम्ही आहात, मीडिया आहे, प्रेस आहे, तरी सुद्धा या माणसामध्ये एवढी हिंमत आहे, काही करू शकतो हा, एक नंबरचा माथे फिरू आहे, असं आत्या लगेच बोलते बरं का. आणि ईश्वरी काहीच बोलत नाही. ईश्वरी अजून सुद्धा अर्णवकडे बघते. तोपर्यंत इन्स्पेक्टर आता म्हणतात, घेऊन या याला, असं म्हणत ना अर्णवला घेऊन चाललेत. पण तोपर्यंत अर्णव एकदम म्हणतो, म्हणजे तुलाही कुठेतरी वाटतंय की माझ्यावरचा हा आरोप खोटा आहे. आणि मग प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीला काय उत्तर देतो बघा. इकडे ईश्वरी तशीच उभी आहे अशी बघत अर्णवकडे फक्त. अर्णव परत एकदा पोलिसांचे हात सोडतो आणि परत एकदा म्हणतो, आणि आता मी ते विथ प्रूफ सिद्ध करून दाखवणार. ईश्वरी आता सुद्धा त्याला काही बोलत नाहीये, तशीच त्याच्याकडे बघत उभी आहे. तर पोलीस इन्स्पेक्टर आणि बाकीचे सगळे अर्णवला अगदी हात धरून असं ओढून घेऊन जायचा प्रयत्न करत असतात, पण अर्णव त्यांचा हात सोडतो आणि मग कॉलर बिलर आपली सगळे म्हणजे कोट बीट व्यवस्थित करतो आणि तिकडनं निघून जातो. तर ईश्वरी आणि आत्या पण अशा उभे आहेत, असे सुन्न होऊन एकदम. आत्या म्हणते ईश्वरीला, इशू इशू चल तू. तर ईश्वरी ना आत्याकडे बघते फक्त, आणि ना एकदम असं म्हणते, म्हणजे धक्का बसल्यासारखं झालंय ना तिचं एकदम. आणि ती तिकडनं अशी बाहेर पडते आता पोलीस स्टेशनमधनं. ईश्वरी इतक्या हलक्या कानांची का दाखवली, म्हणजे आता हलक्या कानांची म्हणता येणार नाही, कारण तिची आता विचार करण्याची क्षमता नाहीये. फक्त आता ती बाबांची काळजी एवढंच तिच्या डोक्यात असल्यामुळे ना बाकी ती सारासार विचार करत नाहीये काही. आत्या तिला धरून धरून अशी घेऊन येते आता बाहेर तिकडनं. तर प्रेक्षकांनो, अर्णव आज जेलमध्ये आहे आणि तो पण इकडनं तिकडनं फेऱ्या मारतोय आणि नेहमीच आपलं सिच्युएशनला शोभणारं गाणं लावलेलं आहे, ते म्हणजे पेटलं आभाळ सारं पेटलं रान रे. आणि प्रेक्षकांनो, अर्णव सुद्धा इकडनं तिकडनं फेऱ्या मारतोय आणि त्याला ईश्वरीचं ते बोलणं आठवतंय. ती कशी म्हणत असते, आजपर्यंत मित्र म्हणून खूप विश्वास होता यांच्यावर, पण यांनी माझा विश्वासघात केला वगैरे, असं ईश्वरीने जे काही बोललेलं असतं ते सगळं अर्णवला इकडे आठवतंय. हे माझ्या वडिलांचे गुन्हेगार आहेत आणि यांना मी कधीच माफ करणार नाही, हे सगळं म्हटलेलं आठवतंय. तर प्रेक्षकांनो, तिकडे ईश्वरीची अवस्था सुद्धा काही वेगळी नाहीये. ईश्वरी सुद्धा अशी सुन्न होऊन आपल्याच विचारात अशी पुढे येते आणि तिथे गाणं ईश्वरीच्या साईडला लावलंय, दूर दूर चालली आज माझी सावली, असं म्हणजे खूपच इमोशनल आणि खूपच वेगळी विचित्र वाईट परिस्थिती ओढवली बरं का या ईश्वरीवर आणि अर्णववर सुद्धा. ईश्वरी पण अशी अशी सुन्न होऊन, अशी काहीच तिला सुचत नाही अशा विचारात ती अशी एकदम चालत चालत अशी घरी येते. प्रचंड रडतीये बरं का. इकडे तिला पण काही सुधरत नाहीये की नेमकं हे सगळं काय चाललंय. आणि इकडे अर्णव सुद्धा एकदम असा गप्प बसलेला आहे सुन्न होऊन अशा. आणि तेवढ्यात काय होतंय बघा प्रेक्षकांनो, अर्णव असा डोकं टेकून बसलाय तिथे जेलमध्ये पोलीस कोठडीमध्ये, आणि तेवढ्यात ना एक हवालदार येतोय तिथे. तो अर्णवला हाक मारतो, साहेब, ओ अर्णव साहेब, असं म्हणत. फोन आहे तुमच्यासाठी, असंच तो सांगतो. तर अर्णव असं म्हणतो. तर तो म्हणतो, या फोन आहे तुमच्यासाठी. तर आता अर्णव गेलाय बरं का फोन घ्यायला. तर कोणाचा फोन आहे कळेलच तुम्हाला, तुम्ही एपिसोड बघत राहा, घ्या बोला, असं म्हणत ना अर्णवला तो फोन देतो आणि तिकडनं निघून जातो. तर अर्णव आता फोनवर बोलतोय. तर तिकडनं राकेश उर्फ राजेश हॅलो असं म्हणतोय. आणि मग अर्णव जरा गप्पच बसलाय. राकेश म्हणतो, काय ओळखला का आवाज, असं म्हणून.
तर अर्णव म्हणतो तू, तर राकेश म्हणतो की हो मीच, आणि डोंट वरी फार वेळ घेणार नाहीये मी, द ग्रेट ASRचा. कसं आहे, जेलमध्ये असलात तरी सुद्धा ग्रेट तो ग्रेटच असं लगेच इथे राजेश म्हणतो. तर अर्णव म्हणतो कम टू द पॉइंट यू ब्लडी. तर इकडे राजेश म्हणतो तू विसरला असशील, पण म्हणून मी तुला आठवण करून द्यायला फोन केलाय. ईश्वरी काही कारणाने तिथे पोलीस स्टेशनमध्ये आली तर आपण तिला लगेच सगळं सांगून टाकूया, असा विचारही मनात येऊ देऊ नकोस. नाही, किडे वळवळतील ते तुझ्या डोक्यामध्ये, पण त्यांना लगेच मारून टाकायचं तसल्या किड्यांना, समजलं का, असं इथे राजेश विचारतो. आणि म्हणतो आणि कसं आहे, काय तू तिथे असलास तरी सुद्धा तुझी गोड गोजिरी बहीण जी काही आहे ना ती इथेच आहे माझ्या नजरेसमोर, असं आणि म्हणतो त्यामुळे तू तिथे पचकलास आणि इथे तिची विकेट. एवढं सोपं आहे माझ्यासाठी हे सगळं, असं अर्णवला इकडे राजेश म्हणतो कसं आहे, शेवटी मी क्रिमिनल. एक खून केला तरी फाशी, 2 केले तरी फाशी, नाही का, राहील ना एवढं लक्षात तुमच्या, असं म्हणून तो इकडे अर्णवला विचारतो. म्हणतो ओके बाय, गुड नाईट, असं म्हणत ना फोन पण ठेवायला सांगतो. आणि म्हणतो हो पुढे टेक केअर बरं का, असं म्हणतो. म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासाठी आणि धमकी देण्यासाठी परत त्या राजेशनं फोन केलाय बरं का अर्णवला. आणि एवढं सगळं बोलून झाल्यानंतर तिकडे अर्णव बसलाय सुन्न होऊन, तर इकडे राकेश जो काही आहे तो हसतो इकडे नुसता. आता प्रेक्षकांनो, खरंच अर्णव या सगळ्यातून मार्ग कसा काढेल हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण अंजलीच्या जीवाची भीती आहेच ना त्याला शेवटी. तर आता बघूया ईश्वरी ते काय विचार करते किंवा ईश्वरीचं काय चाललंय ते. ईश्वरी घरात आल्यावर जरा जोरातच इथे रडते बरं का, एकदम तोंडावर हात बीत घेऊन खूपच जोरात अशी रडते. आणि आता म्हणजे तिला सहन होत नाही, तोपर्यंत आता नम्रता आली तिकडनं, ती बघते ईश्वरीला रडताना आणि ती म्हणते इशू अगं काय झालंय. ईश्वरी काहीच बोलत नाही तरी सुद्धा नम्रता म्हणते इशू इशू अगं काय झालंय. तर ईश्वरी ना नम्रताला अशी घट्ट अशी मिठी मारते आणि खूपच रडते. तर नम्रता तिला सावरायचा प्रयत्न करते आणि म्हणते शांत हो तू इशू, शांत हो इशू, हे बघ मला सांग काय झालंय, असं म्हणते परत एकदा. खरं ईश्वरी काहीच बोलत नाही, नुसती रडते. तर आता पुढे काय होतंय बघूया. आकाश येतोय तोपर्यंत अर्णवला भेटायला, दादा काय झालंय हे असं म्हणत. तर अर्णव म्हणतो रिलॅक्स आकाश, हे बघ इट्स ओके. आणि म्हणतो हे बघ ऑफिसचं सगळं जे काही आहे तुला सांभाळायचं, राईट, रिलॅक्स होतो, असं तो समजावतो. आणि म्हणतो हे बघ असं खचून जाऊ नकोस प्लीज, असं म्हणतोय. तर आकाश म्हणतो व्हॉट्स रॉंग विथ ईश्वरी, असं म्हणून तो विचारतोय. आणि तू इतका सपोर्ट केलायस प्रत्येक बाबतीमध्ये तिला आणि ती अशी का वागतीये, असं तो विचारतोय. आय डोंट नो, हे तिच्याशी बोलून घेतो, असं म्हणत ना आकाश निघत असतो. तर अर्णव म्हणतो आकाश हे बघ स्टॉप स्टॉप प्लीज स्टॉप, सांगतो. आणि मग त्याच्यानंतर मिस इंदोर समोर जे काही पिक्चर उभं राहिलंय ना ते तिच्या जागी ती बरोबर आहे अरे, असं अर्णव समजावतोय बरं का. आणि हे सगळं जे काही घडलंय, जे काही झालंय, त्यामुळे ताई आणि आजीला खूप त्रास सहन करावा लागणार आहे. नाव इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी, असं म्हणतो, सांगते तुझी जबाबदारी आहे ती आता. तर प्रेक्षकांना आता आकाशला समजावल्यानंतर आकाश टेक केअर असं म्हणत निघून जातो. तर मामा आलाय बरं का तिथे आता. मामा म्हणतो अर्णव, अरे तोपर्यंत इकडे अर्णव सांगतो मामा हे सगळं त्या राजेशने केलंय. तर काय, असं म्हणत मामा ओरडतो. म्हणतो अर्णव म्हणतो माझ्यासारखी सेम कार, माझ्यासारखे सेम कपडे जे काही आहेत ते, माझ्या विरोधातला एक एक पुरावा जो काही आहे तो त्याने व्यवस्थित विचार करून निर्माण केलाय, सगळं विचार करून केलंय. हा व्हिडिओ पण त्यानेच मीडियामध्ये व्हायरल केलाय आणि मिस इंदोरने हा व्हिडिओ बघितल्यामुळे माझ्या अगेन्स्ट कंप्लेंट फाईल केली. तर अर्णव मला एक कळत नाही की त्यांनी तिथे बसून हे सगळं मॅनेज कसं केलं इथे. तर अर्णव म्हणतो आय डोंट नो, आणि मला कळत नाहीये. तर मामा एकदम गप्प झालाय. तर अर्णव म्हणतो एकदम, म्हणूनच तो बँगलोरमध्ये होता ना तेव्हा इतका रिलॅक्स होता तो मामा, असं म्हणून तो अर्णव सांगतोय. तर मामा पण म्हणतो चांगला डाव टाकलाय त्या राजेशने. आणि हे बघ ना आज शुक्रवार आणि म्हणजे शनिवार रविवार कोर्ट बंद आणि तुला बेल मिळणार नाही. आणि तो अर्णव हे बघ तू काही काळजी करू नकोस हा, काय मॅजिस्ट्रेट आपल्या ओळखीचे आहेत, त्यांच्याकडे मी स्पेशल रिक्वेस्ट करून तुझ्यासाठी बेल मिळवून देतो. तर लगेच ना हे सगळं ऐकून अर्णव म्हणतो एकदम नाही मामा मला बेल नकोय. तर इकडे मामा म्हणतो काय बेल नकोय म्हणजे. तर अर्णव आता काय सांगतो बघा मामाला आणि म्हणतो म्हणजे मामा काय आहे हे बघ, पैशांच्या बळावरती मी जर का बाहेर पडलो ना तर मिस इंदोरला ते अजून वाईट वाटेल, तिला अजून त्रास होईल. तर अविनाश मामा म्हणजे काय नेमकं. तर अर्णव म्हणतो हे बघ मामा, हे बघ तिचे बाबा ऑलरेडी क्रिटिकल कंडिशन मध्ये आहेत, ते ऑलरेडी त्रासात आहेत आणि ती सुद्धा खूप त्रासात आहे. आणि मी जर का असं ना म्हणजे पैशांच्या जोरावरती पैशांच्या बळावरती बेल घेऊन बाहेर पडलो तर तिला आणखीन त्रास होणार, असं म्हणतो. आणि मग म्हणतो की म्हणजे तिच्या दुःखात तिला काही सपोर्ट नाही करू शकत, पण तिला आणखीन दुःख होईल किंवा
आणखीन त्रास होईल, असं मी काही करणार नाही. तर अविनाश म्हणतो, अरे हो, म्हणून तू 2 दिवस जेलमध्ये? तर अर्णव म्हणतो, मामा माझं प्रेम आहे तिच्यावरती, एवढं तर सहन करावंच लागेल. तर अविनाश मामा म्हणतो, पण घरी आई आणि तर मामा प्लीज तू घरी या बाबतीत काहीही कुणालाही सांगणार नाहीयेस, असं म्हणून तो सांगतोय अर्णव मामाला. तर अविनाश मामा जाताच म्हणतो, अर्णव हे बघ, मला असं वाटतंय की तर हे बघ, तू काही कुणाला बोलणार नाहीयेस, असं इकडे अर्णवने परत एकदा सांगितलंय. तर अविनाश मामा तिकडनं निघून गेलेत आता. तर बिचारा अर्णव 2 दिवस ईश्वरीसाठी ना इकडे जेलमध्ये राहायला तयार झालाय. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. तर प्रेक्षकांना इकडे ईश्वरी नम्रताला म्हणते की सारखे म्हणत होते मी दोषी नाहीये ते, पण मला काही ऐकून घ्यायचंच नव्हतं. तर नम्रता म्हणते, इशू, अर्णव सर असे वागतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं अगं, असं म्हणून. कारण पण नंतर ईश्वरी म्हणते, पण ताई यात काही पण बिनला काही मतलबच नाहीये. आणि म्हणते ईश्वरी पुढे, चल मानलं आपण चुकून झाला ऍक्सिडेंट, पण बाबांना अशा कंडिशन मध्ये टाकून जाऊच कसं शकले ते, असं ईश्वरी विचारते. नम्रताला म्हणते, अगं साधं हॉस्पिटलमध्ये नेता नाही आलं त्यांना, एवढी साधी इन्सानियत नाहीये त्यांच्यात, असं विचारते. तर नम्रता म्हणते, इशू अगं तू ज्या बाबतीत बोललीस का त्यांच्याशी? तर ईश्वरी म्हणते, बोलून काय होणार आहे ताई, सगळे सबूत त्यांच्या विरोधात आहेत, त्यांना कबूल तर करावंच लागेल आणि ते कबूल करणारच, असं म्हणते ईश्वरी ते. आणि म्हणते, सजा तर नक्कीच मिळणार आहे त्यांना. तर नम्रता म्हणते, इशू, ज्यांनी तुला मैत्रीण म्हणून एवढी सगळी मदत केली, एवढा राग धरावा त्यांनी त्यांच्यावर, म्हणजे बाबांच्यावरती, हे सगळं विचित्र आहे, असं म्हणते नम्रता. तर ईश्वरी म्हणते, मला ना त्यांच्याविषयी काहीही बोलायचं नाही आता, असं एकदम डोक्याला हात लावून असं म्हणते. आणि खूप त्रास होतोय बरं का ईश्वरीला सुद्धा. तर नम्रता ना ईश्वरीकडे बघत राहिले. ईश्वरी तावातावानं पुढे येते आणि पाणी प्यायला घेते, पण पाणी पिताना सुद्धा तिला एकदम आठवतं की तुला खरंच वाटतं की तुझ्या बाबांनी माझ्या थोबाडीत मारली म्हणून मी त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करीन? आर यू सिरियस, असं अर्णवने विचारलं होतं. तर ईश्वरी म्हणते, पोलीस स्टेशनमध्ये सर माझ्याशी बोलत होते त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये खोटेपणा का नाही दिसला मला, असं ईश्वरी आठवचा प्रयत्न करते की होता खोटेपणा की मला जाणवला नाही तो, काय आहे हे असं सगळं तिच्या मनात चालू आहे. ती पुढे म्हणते, एवढे सबूत आहेत त्यांच्या विरोधात, तर पण मला असं का वाटतंय की कुठेतरी ते नेमकं काय आहे हे, राग आहे त्यांच्याबद्दल पण नफरत नाहीये, असं ईश्वरी म्हणते. असं का होतंय मला, असा तिचा विचार चालू आहे. आणि एकदम ना तिला असं की ना अशी एकदम पाण्याचा ग्लास तिच्या हातातून पडतो. तर नम्रता येते धावत आणि ती विचारते येऊन, इशू अगं काय झालं? तर ईश्वरी म्हणते की काही नाही असं म्हणते फक्त, पण तिच्या डोळ्यात जे काही दिसते ना ते नम्रता वाचते. ईश्वरी एकदम म्हणते, मी ठरवलंय ताई, मी त्यांना माफ करणार नाहीये, असं म्हणून सांगते. तर नम्रताला पण काय बोलायचं काही कळत नाही. तर ईश्वरी म्हणते, मी त्यांना कधीच माफ करणार नाही, असं सांगते स्पष्टपणे. आणि आता प्रेक्षकांनो ह्या सगळ्यातून मार्ग कसा निघेल, ईश्वरीला कळेल का राजेशचं सत्य, हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का. तर इकडे बातम्या चालू आहेत. संजय देसाई ऍक्सिडेंट केस मध्ये काल सुप्रसिद्ध उद्योगपती अर्णव राजशिर्के उर्फ ASR यांना पोलिसांनी अटक केली. पोलीस ठाण्यातील नाट्यमय घडामोडीनंतर अर्णव राजशिर्के यांना 2 दिवस पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. हा नक्की अपघात आहे की संजय देसाई यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, यावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आता मामा इकडे काय करतात बरं का, टीव्ही बंद करतात आणि म्हणतात, डोकं उठवलं या मीडियावाल्यांनी, आणि अंजलीकडे बघून म्हणतात, ए बाई तू अशा बातम्या बघत जाऊ नकोस हा प्लीज. आणि मग वल्लरीकडे बघून म्हणतात, आई काय करतेय? तर वल्लरी म्हणते की आई देवळात गेल्यात अभिषेक करायला, त्यांना जाऊ नका म्हटलं होतं, पण माझं कोण ऐकतं ना, असं लगेच वल्लरी इथे मोठेपणा मारते. म्हणते, काय मग तुमच्या लाडक्या ईश्वरीने आज काय दिवस दाखवला आहे हा बघितलात ना तुम्ही, असं विचारते बरं का. आणि म्हणते, आणि ह्या मुलीचं आपल्या अर्णव सोबत लग्न जमवायला निघाला होता तुम्ही, असं आता वल्लरीने आपला तोफखाना चालू केला. आणि म्हणते, त्या दोघांची पत्रिका का जुळली नाही हे आता तरी कळतंय का तुम्हाला, असं विचारते अविनाशला. आणि म्हणते, त्यामुळे माणसं ओळखायला आपण चुकलो की त्याचे परिणाम काय काय होत आहे हे बघतायत ना, ही ईश्वरी. तर अविनाश एकदम ओरडतो आणि म्हणतो, गप्प बस वल्लरी, गप्प बस. तर वल्लरी म्हणते, कमाल आहे, अजूनही तुम्ही मलाच गप्प बसायला सांगताय. आणि मग अंजलीकडे बघून म्हणते, काय गे अंजली, काही दिवसांपूर्वी पर्यंत तुला सुद्धा ईश्वरीच या घरची सून म्हणून यायला हवी होती ना. तर प्रेक्षकांना आता राकेश पण तेवढा तिथे आलाय, पण अविनाश मामा वल्लरीला ओरडतोय. तो म्हणतोय, वल्लरी तोंड उघडल्यानंतर बोलायलाच हवं का, खरं काय आहे ते तुला कुणालाच माहिती नाहीये. तर प्रेक्षकांना आता अविनाश लगेच कसा म्हणतो तिथे येऊन, काय खरं आहे मामा. आणि मग सगळ्यांचं लक्ष अविनाश इकडे
राजेशकडे जाते बरं का. तो येऊन कसा उभा राहिलाय आणि आता मामाला बऱ्यापैकी कोंडीत पकडायचा प्रयत्न करतोय हा राजेश. तर आता अंजली बिंजली सुद्धा सगळे असे उभे राहिलेत आणि राजेशकडे बघतात. आता राजेश पुढे येतोय आणि मामांच्या डोळ्यात डोळे घालून विचारतो, सांगा ना मामा, मग काय खरं आहे असं म्हणून. तर मामा आता काहीच बोलू शकत नाही म्हणतोय. तर राजेश पुढे म्हणतो, तुम्हाला असं काही माहिती आहे का जे आम्हाला कुणालाच काही माहिती नाहीये? नाही नाही, तसं असेल तर सांगा प्लीज. म्हणजे काय आहे ना, की आपल्याला अर्णवसाठी प्रयत्न करता येईल. कारण मला तर असंच वाटतं की या सगळ्याबद्दल खरं काय आहे ते फक्त त्या देवालाच माहिती असं मला वाटतंय. आणि आपण सगळे हतबल माणसं, काय माहिती असणार आपल्याला. म्हणून गेलो होतो ना देवाकडे साकडं घालायला आणि म्हंटल बाबा की अर्णवला जरा व्यवस्थित सोडव, लवकर सोडव. मामी, मामी हा घ्या प्रसाद घ्या असं म्हणत ना वल्लरी समोर पेढा धरतोय आणि प्रेक्षकांना वल्लरी लगेच पेढा खायला पण जाते. पण हळूच मामांकडे बघत कशी म्हणते, प्रसाद आहे म्हणून हा खाते मी, हा. नाहीतर आपला अर्णव असा तिकडे जेलमध्ये असताना, अटक झाली आलेली असताना आणि मी असं काही गोड खाईन का? नाही नाही नाही. तर प्रेक्षकांना लगेच राजेश पण इथे नाटक करत म्हणतोय, नाही नाही नाही, अजिबात नाही तुम्ही खायचा. तर लगेच ना इकडे अंजली पेढा घे, प्रसाद घ्या असं म्हणत ना राकेश अंजलीच्या पुढ्यात येतोय. तर अंजली म्हणते, तुम्ही मला आधी सांगा काय होईल या केसचं. तुम्ही जाऊन आलात ना पोलीस स्टेशनला? आणि अंजली प्रश्नच विचारायला चालू करते, आणि तुम्ही आधी सुद्धा असे केसेस पाहिल्यात ना? बेल मिळेल ना आपल्या चिंटूला? असे एका मागोमाग एक प्रश्न विचारते. तर अंजली अगं शांत असं राजेश म्हणतो आणि मग म्हणतो, मामी अहो तुम्ही प्लीज हिला आत घेऊन जा, बघा केवढी हायपर झाली ती. नाही सांगा ना हो, तुम्हाला काय वाटतं चिंटू बद्दल? खूप वेळ त्याला जेलमध्ये नाही ना थांबावं लागणार? असे त्या अंजली विचारते सारखी सारखी, शिक्षा नाही ना होणार चिंटूला? तर राजेश म्हणतो, अंजली अंजली नको ग एवढा तू त्रास करून घेऊस, बघवत नाहीये ग मला वगैरे असं नाटक करतो. मामी मामी प्लीज घेऊन जा ना हिला. तर मामी पण म्हणते, अंजली चल बाळा चल, नको विचार करू तू जास्त, चल बाळा चल असं म्हणत आता मामी घेऊन जाते बरं का अंजलीला. आणि मग हळूहळू घेऊन जाते. आता ती त्या दोघी गेल्यानंतर ना इकडे मामा आणि राजेश दोघच आहेत. तर मामा गप्पच उभा आहे, तर राजेश मुद्दामून त्याच्याकडे खुनशी नजरेनं हसतोय. मामा निघून जात असतो तोपर्यंत राजेश हाक मारतो, मामा असं म्हणून. आणि मग प्रेक्षकांना अविनाश मामा तसाच उभा आहे आणि मग राजेश येऊन त्यांच्याजवळ काय म्हणतो बघा, मामा मामा अहो घ्या, अहो पेढे प्रसाद जो काही येतो महागातला आहे, घ्या, बघताय काय असं. तर प्रेक्षकांना ना मामा नुसता बघत राहिलाय. तर राजेश म्हणतो, आता तरी अंदाज येतोय ना तुम्हाला तुम्ही कुणाच्या वाकड्यात गेलाय याचा? तर अविनाश मामा त्याला आता काय उत्तर देणार बघूया. तर प्रेक्षकांना इकडे इन्स्पेक्टर साहेब अर्णवला सांगतायत, सगळेच पुरावे तुमच्या विरोधात आहेत आणि त्यामुळे तुमच्या या केसमधून काही सुटका नाही. आणि जुनी केस आहेच, ईश्वरी देसाई यांच्या बाबतीतली, तुमच्या गाडीतून होळीच्या दिवशी प्रवास करत असताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता, ही केस आहेच. मला वाटतं की या सगळ्या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन होईल. त्या भेटायला आल्यात तुम्हाला, एकदा बोलून घ्या त्यांच्याशी, बघा काय म्हणतायत त्या असं म्हणत ना इकडे इन्स्पेक्टर सांगतात. तर अर्णव असा शॉक झाला बरं का, ईश्वरी म्हणजे मी सिंदूर इथे त्याला पोलीस स्टेशन मध्ये भेटायला आले असं एकदम तो शॉक होऊन बघतोय. तर ईश्वरी सुद्धा हळूहळू असं आतमध्ये येते, त्याला जेलमध्ये बघते असं अटक वगैरे झालेली. आणि प्रेक्षकांना या ईश्वरीने आता जाऊन काय गोंधळ घातलाय किंवा काय बोलेल हे बघत राहणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि तोपर्यंत मामा सुद्धा इकडे राजेशला काय उत्तर देतात हे बघत राहणं सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे. या दोन्ही गोष्टी आणि येणाऱ्या ट्विस्ट साठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बरंच काय काय घडणार आहे उद्याच्या भागामध्ये. इकडे मामा म्हणतायत, फक्त एक संधी तुला ना सगळ्या जगासमोर उघडं पाडणार आहे, तर त्या संधीची वाट बघा असं इथे राजेश म्हणतोय मामाला. आणि मी सिंदूर, तर लगेच इकडे ईश्वरी म्हणते माझं नाव घ्यायचं नाही असं म्हणून. आणि आता ईश्वरी काय बोलते ते बघतच राहा तुम्ही, उद्याच्या भागात कळेल तुम्हाला. तर ईश्वरी आणि अर्णवचं नातं आता नेमकं कुठलं नवीन वळण घेणार, ईश्वरीच्या मनातला गैरसमज कधी दूर होणार, अर्णव या सगळ्यातून कसा बाहेर पडून राजेशचा चेहरा कधी समोर येणार, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण ईश्वरी उद्याच्या भागात इथे येऊन बरंच काही परत अर्णवला बोलून जाणार आहे. नेमकं काय घडणार जाणून घेऊया, त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.